एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या मॅच करिता. कोण जिंकणार, वाडा पालसई की वसई अष्टभुजा रानगाव? मॅच भन्नाट होणार आहे. नॅशनल प्लेअर रोशन वैती रानगाव वसई टीम मध्ये राष्ट्रीय खेळाडू, तर पालसई वाडा टीम मध्ये राष्ट्रीय खेळाडू आहेत राहुल सवर. बिपिन रेड पॉइंट मशीन, तर एक बाजूला पाहताना आपण सपोर्टिंग रेडर संदीप फराड, अंकुर राईट कॉर्नर स्ट्रॉंग, तर लेफ्ट राईट कॉर्नर अरविंद पाटील स्ट्रॉंग. एक जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळेल या मॅच मध्ये. धकधकती मॅच, एका पॉइंटला संघर्ष. बोनस पॉइंट सर्वात जास्त कोण घेईल त्यावर समीकरण पहिले हाफची असतील. ही फायनल मॅच नाहीये तर सेमी फायनल आहे. यानंतर फायनल मॅच बघायला मिळेल. इस मैच में जो जीतेगा वो फाइनल मैच नित्यानंद स्पोर्ट खरीवली वाडा के सामने खेलेगा. मैच वसई रानगांव वाडा के बीच में होगा. या मैच वाडा के सामने वाडा टीम रहेगी, पालसई के सामने नित्यानंद खरीवली टीम. काय घडेल ही मॅच सांगू शकेल. फायनल नित्यानंद खरीवली समोर कुठला संघ असेल. एकदा पब्लिकच्या टाळ्या वाजवा, टाळ्या. तुमच्या टाळ्याच मॅच गरम करतील. जोरदार टाळ्या. समोरची गॅलरी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आयोजकांकरिता. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवताना जास्त हलू नका, याची नोंद घ्या. आणि लहान मुलांना जपा. घरी गेल्या विचारतील तुम्ही कुठं होतं, तेव्हा लहान मुलांना सांभाळा. बघूया कडक कबड्डीचा थरार पाहता आपण. पब्लिक बद्दल अद्वर काय म्हणशील? हा सर, पब्लिकचा उल्लेख तर नक्कीच करावा लागेल. सकाळच्या 17 पासून आम्ही सांगतो ना, 10 वाजल्यापासून आम्ही इथे होतो आणि आमच्या साथीने मात्र पब्लिक 10 वाजल्यापासून एकंदरीत स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेली. सर्व प्रेक्षक पुनश्च एकदा तुमचे स्वागत करतो. मैदानाकडे जाऊया. सर, आंबिस्ते खुर्द ग्रामस्थ मंडळानं भोजनाची व्यवस्था चांगली केली होती. दुपारी अगदी चांगलं पोषक भोजन, मात्र व्हेज नॉन व्हेज या दोन्ही भोजनाच्या व्यवस्थेमध्ये स्पर्धा पार पडली. खेळाडूंपासून पब्लिक पासून सगळ्यांना भोजन व्यवस्था ग्रामस्थ मंडळ आंबिस्ते मात्र पुरवलेली आहे. ग्रामस्थ मंडळ आंबिस्तेला मात्र ग्रँड सॅल्यूट असेल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिली रेड वाडा पालसईकडनं जर्मान. राहुल सवरची मात्र चढाई आहे. जरूर उजव्या कोपऱ्याकडनं रेडला सुरुवात करतोय. निदान रेषा पार केल्यानंतर जशी क्रमांक 2. और यहाँ पे देखा जाए तो राइट कॉर्नर में रेड है. बैक किक लगाने का प्रयास था. कमाल की यहाँ पे रेड, जल्दबाजी, डाइव किया लेकिन एडवांस टैकल करने गए अंकुर. सर एक मिनिट, प्रेक्षक मंचावर जे मान्यवर बसलेत ना त्यांना सामना दिसत नाही. प्रेक्षक व्हॉलेंटियर्स कुठे आहेत? आपण त्या प्रेक्षकांना तिथून खाली बसवा. मंचावर जे मान्यवर बसलेत त्यांना सामना दिसत नाहीये. त्या सर्व प्रेक्षकांना विनंती करा, एकतर त्यांना तिथून साईडला काढा खाली बसत नसतील तर. खाली बसा, खाली बसा. विनंती आहे सर्व प्रेक्षक पण खाली बसा. मागच्यानं सुद्धा दिसलं पाहिजे. 2 पॉइंट रोशन वैतीने आणले. टाळ्या वाजवा कडक. हे बघा, टाळ्या दोन्ही संघांसाठी वाजवा तरच मॅच भारी होणार आहे. हे खेळाडू जरी दुसऱ्या तालुक्यातले दुसऱ्या मंडळातले असतील, परंतु आपल्या पालघर जिल्ह्यातील आहेत. हे बोलून आपण या ठिकाणी टाळ्या वाजवा, हे मनात ठरून आपण टाळ्या वाजवा. अल्पेश, मैत्रीपूर्वक संघर्ष आहे. कारण जेव्हा जिल्हा खेळतो ना राज्याला, तेव्हा एकत्र खेळतात खेळाडू. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूची कसब दाखवण्यासाठी स्पर्धा आहे. रोशन वैती रेडवर. बीएमसी मध्ये व्यावसायिक गटामध्ये खेळणार खेळाडू. बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल रेल्वे समोर मॅन ऑफ द मॅच मागेच घेतली मागच्या आठवड्यामध्ये बघितला खेळाडू. जबरदस्त मात्र पालघर जिल्ह्यातील फ्यूचर स्टार प्रो कबड्डी. ये जाएगा ऐसा भरोसा पूरे डिस्ट्रिक्ट को है पालघर को. रोशन वैती प्रो कबड्डी में. इस बार देखा जाए तो संयम के साथ फिर से आया लेफ्ट कॉर्नर में और 5 क्रिपिंग के सामने स्ट्रगलिंग किया. वापस आता हुआ सेफ झोन संदीप फराड. कोण विसरणार? कुडूस प्रो कबड्डी मध्ये एका चढाई 7 पॉइंट आणणारा हा रेडर आहे. नाव आहे संदीप फराड. मॅन फ्रॉम सांगे, टीम जर्मन पालसई. इस बार रेड का प्रयास करता हुआ खतरनाक रेड, सनसनाटी मॅटर रेड. सुस्तर वेगाने रेड करतोय. गरमागरमीची रेड पाहायला मिळते आणि इथे संदीप फराडवर केली बॅकहोल्ड. कमाल का बॅकहोल्ड. टाळ्या झालेल्या आहेत या पकडीकरिता. पॉइंट मिळतोय रानगाव वसईला. युवा खिलाड़ी इस बार रेड के ऊपर आया है 19 किट नंबर
राइट कॉर्नर अल्पेश पाटिल, लेफ्ट कॉर्नर धीरज पाटिल, क्या वापसी करेंगे, इन करेंगे मेन रेडर को, राहुल सवर को टैकल करना पड़ेगा या रेडर टच पॉइंट लेके जाएगा। 2 पॉइंट का फासला वाडा पालसे के सामने है। अदवर हा सामना खूप अटीतटीच्या सिच्युएशनला आपण पाहू शकाल 1-3 दोनची लीड घेतली आहे। सुरुवातीपासून सर लीडवर दबदबा कायम करण्याचा प्रयत्न करते टीम आई अष्टभुजा रानगाव संघ। पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये मात्र रोशन वैतीला आपण पाहू शकाल, जर्सी क्रमांक 12 परिधान केलेला खेळाडू। समोर 4चा डिफेन्स असताना खोलवर जाणं आणि खोलवर जाऊन गुण मात्र त्याला आणावा लागेल। एकंदरीत रोशन वैतीची केली जातीय पकड सौड्या असेल। धीरज पाटिल का जलवा, अल्पेश कावे को सपोर्ट, नॅशनल टाळ्या वाजवा पकड आवडली असेल तर। ठोसा बाबा, आईपीएल के भोंगे भी बजने लगे अभी इधर प्रो कबड्डी जैसे। प्रो कबड्डी जैसा माहौल में यहाँ पे पालघर डिस्ट्रिक्ट में वाड़ा तालुके में आंबेसर खुर्द गांव में आप देख रहे डिस्ट्रिक्ट की है सेमीफायनल आहे पालघर डिस्ट्रिक्ट की। बघूया मुलींना बघितलं आपण सेमीफायनलला पुणे या संघाला या वर्षी पुण्यात जाऊन हरवलेलं आहे, म्हणजे कबड्डीमध्ये हरवलेले आहे। आणि कबड्डी ही जिंकली पालघर जिल्ह्याने सेमीफायनल। महिलांच्या कबड्डी कमी होत आहेत, आज पुरुषांची कबड्डी बघतायत। पुरुषांनी आतापर्यंत दुसरा राऊंड मारलेला नाही राज्याला, त्यांनी मारावा दुसरा राऊंड, तिसऱ्या राऊंडला राज्याला जावं त्याकरता खर्च या स्पर्धा होत आहेत। पहिल्याच राऊंडला दुसऱ्या राऊंड पर्यंत गेलेले आहेत, मुली फक्त सेमीफायनल पर्यंत पोहोचलेल्या आहेत। वाजवा टाळ्या वाजवा मुलींनी जरा। बघा काय बोनस घेतलाय कडक। 3-3 पॉइंट पे यहाँ पे कड़ा संघर्ष जारी है, मुकाबला काफी रोमांचक होने वाला है। वाह वाह, राहुल सवरला सर इन केलंय। अंकित मेहर को जकड़ लिया। माय फ्रेंड अब चले नहीं लेकिन बहुत अच्छे चलेंगे आगे, बहुत समय बाकी है। इस बार रेड करता हुआ रेडर, रेड पे आप देख रहे हैं राहुल सवर को। थोड़े सदस्य बाजूला व्हायचे, कॉमेंट्री आम्ही करतोय। या ठिकाणी बघितलं आपण रेडचा प्रयत्न करतोय, राहुल सवर की यहाँ पे रेड है। 4 पॉइंट और है पालसाई वाडा के पास। 3 पॉइंट पे खेल रही है वसई टीम। यूट्यूब लाईव्ह वर स्पर्धा आहे सावली क्रिएशन वर, तर 888 चॅनल आपल्या कुडूचे शाकीब, आपल्या कुडूचा आपला मित्र शाकीब यांनी केबल वर लाईव्ह केले, टीव्हीवर मात्र प्रेक्षक बघतायत। म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण केबलवर दिसतोय तेव्हा तोंडावरनं रुमाल घेऊन हात जरा फिरवा, आपल्या टीव्हीवर लोक बघतायत। बघा बॅरिगेटच्या मधल्या पेस मध्ये सुद्धा काही खेळाडू येत आहेत, म्हणजे बॉडी लँग्वेज त्यांची किती मूवेबल आहे। रेड प्रयत्न करता है राहुल सबर की इस बार रेड है, 5 डिफेंडर सामने, राइट कॉर्नर में रेड, क्या पॉइंट की तलाश में रहेगा डिफेंस या रेडर, टैकल नहीं कर पाए क्योंकि राहुल सबर इतना अंदर नहीं आ रहा था। 1 पॉइंट की लीड है वाडा जर्मन पालसे के पास। आता चढाई आहे रानगाव आई अष्टभुजा वसईकडनं रेड माघारी परत आहे, चढाई बघायला मिळेल। जतीन राव यांनी मॅच काढली होती हालोलीला, पाटील पाड्याला। आरे साडेच्या विरोधात 5-5 रेडला शेवटची रेड होती, बोनस आणला आणि पालसाई जिंकला होता सेमीफायनल मध्ये। जतीन राव को पुश किया है, दोनों बाहर। मनोजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं खूप खूप स्वागत। आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचंय मनोजी चौधरी साहेब। और डाय तिसरी चढाई रानगाव वसईची वाडा पालसाई समोर। ही मॅच एका गावासमोर नाहीये, ही रानगाव किंवा पालसाई, ही मॅच तालुका समोर आहे। वा चौडा अल्पेश खतरनाक राइट टर्न फराड, काय धीरज पाटिल का जलवा है। फैजल अत्राचारी की याद दिला दी। फैजल सारखी मात्र पकडी करणं थोडं सोपं नाही, पण त्याच्या अँगलनं मात्र पकडी करतायत। कसावं लागेल, झटावं लागेल, मेहनत करावी लागेल। रोज आपण किती मेहनत करतो ती मेहनत तुमची मात्र सेकंदामध्ये गणली जाईल। महिन्याची मेहनत सेकंदात कन्वर्ट कराल तेव्हा तुम्ही प्रो कबड्डी पर्यंत पोहोचाल। दिवसाची मेहनत खूप महत्वाची मित्रांनो, कबड्डीत खूप कॉम्पिटिशन वाढलंय। इस बार रेड करता हुआ रेडर नाम है रोशन वैती, नेशनल कबड्डी प्लेयर फर्स्ट पालघर डिस्ट्रिक्ट का, बीएमसी में खेलता है, मुंबई महानगर पालिका की टीम में।
इस बार रेड करने का प्रयास अपने गाव के खातिर, आपण ज्या गावात टी शर्ट घातलाय, आपण जी जर्सी घातलेली आहे, आपल्या गावासाठी, आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये ट्रॉफी नेण्याकरिता हा संघर्ष दोन्ही टीममध्ये टो टच करता प्रयास बेहतरीन अप्रतिम म्हणावं लागेल. पदस्पर्शाचा प्रयत्न केलाय आणि गुण संख्या 1 मिळवली या चढाईमध्ये. आता मात्र चढाई करतोय राहुल सवरची चढाई पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्ये पाहता राईट कॉर्नर अंकुर या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू, मुंबई विद्यापीठ गाजून सोडलेला खेळाडू, एक जबरदस्त युनिव्हर्सिटीमध्ये खेळत राहिला, एक प्रोफेसर म्हणून काम करतायत, पीटी टीचर म्हणून, परंतु त्याचबरोबर कबड्डी आजही जोपासतायत. खूपच लिजन प्लेअर आहेत. प्रकाश आघिवले यांच्यासोबत कित्येक वेळा कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत युनिव्हर्सिटीमध्ये. रोशन वैती बघा, दमखम या दोघांमध्ये कॉम्पिटिशन है. नेशनल ऐसे ही नहीं बनते, ऐसे लगातार रेड करनी पड़ती है, पसीना निकलना पड़ता है, तभी दुनिया जानती है. इस बार रेड करता हुआ रोशन वैती की रेड लेफ्ट कॉर्नर में. 1 पॉइंट की लीड वाडा पालसे के पास है. बोनस कव्हर करून डिफेन्स खेळतोय रोशन समोर. खोल उतरण्याचा प्रयत्न डावा कोपऱ्यामध्ये रोशनची रेड. वा, काय जबरदस्त प्रयत्न. थोडासा मात्र बोनस हुकलाय. बोनस का रूल है, एक पाव हवा में होना चाहिए और एक बोनस लाइन के आगे, तभी तो बोनस दिया जाता है. इस बार संदीप फराड एक रेड में 7 पॉइंट कुडूस प्रो कबड्डी में लाए थे इस खिलाड़ी ने. गर्मा गर्मी की रेड, ताली बजी और अंकित मेहर को शिकार किया. सपोर्टिंग रेडर को बाहर किया है संदीप फराड ने. अब यहां पे रेडर है रोशन वैती. संदीप फराड सपोर्टिंग रेडर चलने लगा है. राहुल सवर यहां पे गेम प्लानिंग करते हुए. अरविंद पाटील राईट कॉर्नर. हा कणा आहे पालसाई संघाचा. संयमानं कव्हरला ठेवतोय. घाई केली. वा, खूप सुंदर जंप बघायला मिळाली आहे. टाळ्या टाळ्या वाजवा रोशन वैतीसाठी टाळ्या. पालघर जिल्ह्याची आन बान शान. रोशन वैतीनं पॉइंट आणलाय. राहुल सवरची रेड. प्रत्येक रेडर वेगळा आहे. हर रेडर डाई से नहीं मिलेगा. प्रेजेंस ऑफ माइंड. प्रदीप नरवाल काय खेळले होते. पवन शेरावत प्रो कबड्डी काय रेडर. असलम इनामदार आपल्याच ठाणे जिल्ह्यातील जयभर क्रीडामध्ये वासींचा खेळाडू. असलमनं सुद्धा गाजवली प्रो कबड्डी रेड पॉइंट मशीन होताना. आकाश शिंदे वाड्याला आले होते व्यवसाय गटामध्ये. काय जबरदस्त युवा पलटण. इस बार रेड अदवर. जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू रेडवरनं पाहू शकाल. 6च्या डिफेन्स मध्ये मात्र टाइमआउट स्वीकारला या ठिकाणी जर्मन पालसाई संघाने. सर, सामना मात्र अतिशय अटीतटीला. कालच्या दिवसामधला आपण जो गटातील निघायचा सामना पाहिला होता, शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही टीमकडे लीड नव्हती. जेव्हा यांची डुवार्ड आहे तेव्हा त्यांच्याकडे लीड, जेव्हा त्यांची डुवार्ड आहे तेव्हा यांच्याकडे लीड. आज सुद्धा तसाच सामना आतापर्यंत बघायला मिळतोय. एकंदरीत पाहिलं 6 अष्टभुजा रानगाव तर 7 जनमान पालसई. नक्कीच बघितलं आपण तर या ठिकाणी प्रेक्षकांनी पूर्ण खचून भरलंय मैदान. पैसा वसूल झालाय आंबिस्त खुर्द आयोजकांचा, ग्रामस्थ मंडळाचा. पब्लिक म्हणजे खऱ्या अर्थानं यशस्वी कबड्डी स्पर्धा. ही संपूर्ण प्रेक्षक महाराष्ट्राला दिसतायत. अशी जागा नाही कधी इथे उभं राहायला जागा मिळेल. पूर्ण प्रेक्षक वर्ग आहेत. कारण ही स्पर्धा संपन्न झाली की यानंतर 1 लाखाची स्पर्धा जी सुरू आहे, क्रिकेट स्पर्धा, आमदार चषक, तिथेही मंडळी मात्र जमतील. परंतु क्रिकेट 1 लाखाची स्पर्धा असताना ती बघून रात्री पुन्हा एकदा त्याच जोमात प्रेक्षकांची गर्दी आहे. आणि उद्या आपण तिकडे जायचंय, 9ला पोहोचाय तुला. भुगिया रेडचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. भुगिया रेडर रोशन वैती राईट कॉर्नर मध्ये. रेड काय घडेल सामना रंगतदार पाहायला मिळतोय. सामना चुरशीचा आहे. 6च्या डिफेन्स मध्ये रोशन नॅशनल वैतीची के सामने नॅशनल. राष्ट्रीय खेळाडू समोर राष्ट्रीय खेळाडू. रोशन वैती या ठिकाणी अंदाज बांधतोय कव्हरचा. कौन गलती करेगा ये ढूंढता है और आणि पकड 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 रोशन अरविंद वैतीला. पाटील. अरविंद पाटील हा कणा का आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं मिस्टर हँडसम कबड्डी प्लेअर अरविंद पाटीलनं. सर, अरविंदचा सुद्धा उल्लेख करावा लागेल की जेव्हा सूरज सर आपण मंचावर यायचंय. मैदानाकडे जाऊया. जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला खेळाडू रेडवरनं त्याला आपण पाहू शकाल. एकंदरीत चढाई मात्र त्याच्याकडनं बघायला मिळतेय. मात्र पकड त्यावेळी केली जाईल. आता मात्र जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू
यावेळी डॅश मात्र सक्सेसफुल ठरतोय. राहुल सवरला मात्र मैदानाच्या आणि बाहेरचा मान्यवरांचं या रस्ता ठिकाणी काढावा लागेल. आगमन होणार आहे. VIP सेलिब्रिटी या स्पर्धेकरिता दाखल होणार आहेत. VIP सेलिब्रिटी इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर अप्पर म्हणजेच ऍडिशनल SP पोलीस अधीक्षक पालघर माननीय पंकजी शिरसाट साहेब, त्यांच्या सोबत PI वाडा पोलीस स्टेशन दहशत पाटील साहेब, त्याचबरोबर वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष पालघर जिल्हा उपाध्यक्ष जितेश पाटील बंटी पाटील साहेब, वाडा तालुका कबड्डी असोसिएशन सचिव हरेश पाटील साहेब आणि पालघर जिल्हा सदस्य कबड्डी असोसिएशन अजय पाटील साहेब सहाडे या व्यक्तिमत्वांचा, या मान्यवरांचा VIP डिग्नेटरीज यहाँ पे आने वाले हैं कुछ पल में. अद्वल सामना अतिशय बॅलन्सिंग स्थितीला 8-8. सदानंद पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी आपण मंचावर स्थान आपण व्हायचं. यस डीसी नाशिक ढोल. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम माननीय आदरणीय व्यक्तिमत्व, या देशाचा अभिमान, कबड्डीचा अभिमान, या पालघर जिल्ह्याचे VIP व्यक्तिमत्व अप्पर पोलीस अधीक्षक ऍडिशनल SP मिस्टर पंकजी शिरसाट सर, इनका आगमन होता हुआ, यांचं आगमन होत आहे. इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर पंकजी शिरसाट सर, वेलकम 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 वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटू, भारतीय वर्ल्ड कप कॅप्टन ऑफ टीम इंडिया मिस्टर ऍडिशनल SP पालघर, इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर पंकज शिरसाट सर, वेलकम वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. Welcome international kabaddi player, legion kabaddi player, captain of World Cup, हिंदुस्तान के कप्तान कबड्डी के मिस्टर पंकजी शिरसाट सर, एडिशनल SP पालघर डिस्ट्रिक्ट, वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत SP सर, वेलकम. मान्य दशरथजी पाटील साहेब PI साहेब वाडा पोलीस स्टेशन, मान्य जितेश बंटी पाटील साहेब अध्यक्ष वाडा तालुका कबड्डी असोसिएशन, माननीय सचिव हरेशजी पाटील साहेब वाडा कबड्डी असोसिएशन, अजय पाटील साहेब सहाडे जिल्हा सदस्य कबड्डी असोसिएशन पालघर. आणि या ठिकाणी वाडा तालुक्याकडनं आंबिस्त खुर्द जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय फटाक्याच्या आतषबाजीमध्ये SP साहेब ऍडिशनल SP मिस्टर पंकजी शिरसाट सर यांचा सन्मान होतोय. मानाचा फेटा बांधला जाईल. सेमीफाइनल मैच की तरफ हम जाते हैं. यहाँ पे मैच देखी जाए तो 9-8 पॉइंट के बीच में, और ये कमाल की रेड जतीन राव. महिला गटाचा फायनलचा सामना कुर्लाई वर्सेस श्रीराम विरार. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. नक्की थोडक्यात आपण पाहुण्यांची ओळख जर पाहिली आपण तर मेन अतिथी प्रमुख मान्यवर VIP डिग्नेटरीज मिस्टर पंकज शिरसाट सर या मंचावर आहेत. खरोखरच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पंकजी शिरसाट सर यांच्याबद्दल म्हणायचं झाल्यास कबड्डीवर नितांत प्रेम, श्वासाध्यासात कबड्डी असलेलं व्यक्तिमत्व. कबड्डीने त्यांना असं काही विश्व दाखवलं ज्या विश्वात मात्र ते या देशाची कबड्डी परदेशामध्ये खेळताना भारतीय संघाचं कॅप्टनशिप त्यांच्याकडे असताना मात्र जबरदस्त इंटरनॅशनल कबड्डी प्लेयर. 2001 मध्ये गोल्ड मेडलिस्ट बँकॉक, 2002 मध्ये गोल्ड मेडलिस्ट इराण, 2003 मध्ये गोल्ड मेडलिस्ट मलेशिया,
2004 मध्ये 4थं वर्ष गोल्ड मेडलिस्ट पाकिस्तान इलाहाबाद या ठिकाणी मात्र ते इंटरनॅशनल कबड्डी खेळले. सलग 5वं वर्ष 2005 गोल्ड मेडलिस्ट इराण तेहेत या ठिकाणी मात्र कबड्डी खेळले. 2006 गोल्ड मेडलिस्ट बनताना कतार दुबई या ठिकाणी मात्र कबड्डी खेळले. 2007 7वं वर्ष सलग कॅप्टन विश्वचषक एशियाई इंडोर गेम कबड्डी यामध्ये कर्णधार होते या देशाचे माननीय पंकज शिरसाट साहेब. सलग 7वं वर्ष सलग 8व्या वर्षी यशस्वी कबड्डी कॅप्टन विश्वचषक होताना 8व्या वर्षी चीन या ठिकाणी मकाऊ या शहरामध्ये गोल्ड मेडलिस्ट इंडोर गेम्स मध्ये मात्र ते गोल्ड मेडलिस्ट झालेले आहेत कबड्डीमध्ये. एकंदरीत बघितलं आपण 2001 ते 2014 पर्यंत त्यांची वाटचाल खूप मोठी आहे मित्रांनो. 1999 ते 2009 मध्ये 11 सामन्यात गोल्ड मेडलिस्ट झालेले. 2014 मध्ये बघितलं आपण कबड्डी चॅम्पियनशिप IDC विजेता नाशिक टीमचे ते कोच राहिलेले आहेत. IDC नाशिक टीमचे कोच 2001 लाच त्यांना शिवछत्रपती शिवाजी महाराज या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2009 ला देशाचा मोठा पुरस्कार अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. एकदा जोरदार टाळ्या पंकजी शिरसाट साहेबांसाठी. चला महिला गटाच्या फायनलचा सामना श्रीराम विरार संघ विरुद्ध कुर्लाई सफाळे विरुद्ध श्रीराम विरार. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. रोशन वैतीची चढाई. अरविंदला मात्र आता प्रांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. इथून कमबॅक करावा लागेल टीम आई अष्टभुजा रानगाव संघाला. एकदा रेड वरनं आपण पाहू शकाल संदीप जर्सी क्रमांक 7 परिधान केला. समोर 7च्या डिफेन्स मध्ये मात्र त्याची चढाई पाहू शकाल. संदीप पराड या ठिकाणी तोटाचा प्रयत्न होतोय. 9-10 टाळ्या वाजवा. सामना रंगतदार. पॉइंट की पकड काय घडेल. 4 प्लेयर है कोर्ट के अंदर. वाडा पालसे के रोशन वैतीची चढाई ही रेड महत्वाची. थँक्यू डीजे. ही चढाई खूप महत्वाची या मॅच मध्ये. सामना रंगतदार पाहायला मिळतोय. भरगच्च मैदान आणि चहू बाजूला प्रेक्षक कबड्डी रसिकांची गर्दी. सावध पॉलंड मात्र माघारी परत आहेत आणि आता चढाई बघायला मिळते. संदीप पराड मॅन फ्रॉम सांगे पालसाई टीम प्लेयर. आणि अंतिम पुकार महिला कबड्डी संघ श्रीराम विरार वसई. फायनल मॅच वर्सेस कुर्लाई सफाळे पालघर. फायनल कॉल. आपण 1 मिनिटात तयार राहायचे प्रवेशद्वाराजवळ. फायनल कॉल दिल्यानंतर एंट्री मारायची आहे. रेडी राहा. सफाळे आणि विरार होल्ड ऑन. 2 मिनिटं थांबा. मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळते. या ठिकाणी बघितला आपण रेडचा प्रयत्न करताय. सेकंड हाफ आहे. 9-11 पॉइंट आहेत. स्पेस सुपर टेकल ऑन रेड करता हुआ अंकित मेहर माय फ्रेंड. क्या होगा. सुपर टेकल ऑन भी है. राइट कॉर्नर में देखा जाए तो अल्पेश से स्टेट लेवल चैंपियन. लेफ्ट कॉर्नर में स्टेट लेवल चैंपियन धीरज पाटिल के सामने. लेकिन 2 पॉइंट का फासला वाडा के सामने है. वसई रानगांव 2 पॉइंट के ऊपर चलती हुई इस मैच में. अब रेड है ऑलराउंडर अल्पेश पाटिल पालसई के. अंकुर राइट कॉर्नर संभाल रहे हैं. अंकित मेहर लेफ्ट टर्न संभाल रहे हैं. और जिस तरीके से देखा जाए आणि मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. माननीय डॉक्टर गिरीश चौधरी साहेब या स्पर्धेत तृतीय रोख रक्कम पारितोषिक दाते यांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबत जिजाऊ संघटना वाडा तालुका अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य शशिकांतजी पाटील साहेब. वेलकम वेलकम सुस्वागतम. कुडूस ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी साहेब आपलं हार्दिक स्वागत. सामन्याकडे जाऊयात. पुन्हा एकदा चढाई बघायला मिळते अल्पेशकडनं. समोर मात्र 7चा डिफेन्स ऑन असताना रेड पाहू शकाल अल्पेशकडनं बघायला मिळते. त्याचा परशूट करण्याचा प्रयत्न मात्र रोशन वैतीने केलाय. आदवर स्टॉप. आदवर माईक बंद.
थर्ड रेड. अल्पेशला रेडवरनं पाहू शकाल. समोर 7चा डिफेन्स असताना मात्र कंप्लीट बोनस ओपन सोडलाय. शेवटचे काही सेकंद एंट्री मधले. टाइम आउट स्वीकारलाय पालसाई संघाने या ठिकाणी. या ठिकाणी आपण महिला गटाच्या अंतिम सामन्याकडे जातोय. जोरदार Big and टाळ्यांनी huge स्वागत team, करा. please श्रीराम welcome विरार. श्रीराम विरार. And big and huge team, कुर्लाई सफाळे. राष्ट्रीय खेळाडू समोर राष्ट्रीय खेळाडू खेळतील. महिला कबड्डी संघामध्ये पूजा पाटील राष्ट्रीय खेळाडू, त्यांच्या सोबत राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या काळेधवन. स्टेजच्या समोरचे प्रेक्षक बसून घ्यायचे. मंडळाचे सदस्य आपण प्रेक्षकांना बसून घ्यायचंय. एकदा राहुल सवर रेडवरनं पाहू शकाल. समोर 7च्या डिफेन्स मध्ये कमबॅक करायचंय तर राहुल सवरच्या एंट्र्या चालणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलंय. एका सिंगल गुणाची कमाई करून हळू रे गॅलरीवर भार देऊ नका. हळूहळू. अकरा 16 अतिशय रंगतदार मॅच. रानगाव विरुद्ध पालसाई बघतायत. आघाडीवर रानगाव 5 गुणांची आघाडी घेतलेली आहे. पालसाई जिंकणार की रानगाव? रोशन वैतीला थांबवतील का कवर पालसाईची, की राहुल सवरला पकडलं जाईल रानगावकडनं? आघाडी तर रानगावची 5 गुणांची आहे. बोनस ऑन असताना रेड करतोय मिस्टर राहुल सवरची चढाई. उजव्या कोपऱ्यामध्ये अंकुर रोशन वैती समोर असताना बोनस अटेम्प्टचा प्रयत्न होता. तर मैदान क्रमांक 1 वर बघताय आपण ऐश्वर्या काळे राष्ट्रीय खेळाडू, त्यांच्या समेत राज्यस्तरीय कबड्डीपटूचा संघ म्हणजेच बघताय आपण निश्चित स्वरूपानं श्रीराम विरार. थर्ड रेड. कोच धवन सर आहेत, त्यांचे सरांचा सुपुत्र सुद्धा मित्र आहेत ओमकार अंकित धवन मेहर. सर. रेडवरनं पाहू शकाल. इस बार माय फ्रेंड अंकित मेहर, इस बार रेड लेफ्ट कॉर्नर में धीरज के सामने रेड करता हुआ अंकित मेहर, और यहाँ पे कमाल की रेड अंकित ने करके दिखाई माय फ्रेंड. और इस बार 2 या 3 कितने पॉइंट होंगे? सूरज सरांचा मित्र बघा. 2 अतिशय पॉइंट. सुंदर. अब यहाँ पे नेशनल प्लेयर राहुल समर की यहाँ पे रेड है. माननीय वाडा पोलीस स्टेशनचे PI साहेब दशरथ पाळे साहेबांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष, समर्थ कामगार संघटना राणे साहेबांचे खास समर्थक, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जितेश बंडीपाली साहेब, त्यांच्या सोबत माननीय वाडा तालुका कबड्डी असोसिएशन सचिव, पालघर जिल्हा सहसचिव हरेश पाटील सरांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. इतक्या सहजासहजी मात्र रोशन वैती सर सापडणं खूप खूप कठीण आहे. ये बंदा बहुत ही तेव्हाच तर मी म्हणतो ना, फ्युचर स्टार प्रो कबड्डी पालघर जिल्ह्यातून प्रो कबड्डीला जाऊ शकेल असं मला वाटणारा खेळाडू पहिला कोण असेल तर रोशन वैती. बघूया काय सामना रंगतदार नक्की बघायला मिळतोय. पालसाई विरुद्ध रानगाव, परंतु अरविंद पाटीलच्या डोक्यात पुढचा प्लॅन बी असेल तो मात्र बघायला मिळेल. अरविंद पाटील एक चातुर्यवान खेळाडू आहे. मॅच कशीही पलटी होऊ शकते याचं गणित त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन बी असेल. माननीय वाडा पोलीस PI साहेब दशरथ पाटील साहेब यांना मानाचा फेटा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ अंबिस्त खुर्दच्या या पालघर जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये मानाचा फेटा बांधला जातोय. अगदी फेटे म्हटल्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, पुणे इथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेची कबड्डी स्पर्धेची आठवण पुन्हा एकदा पालघर जिल्हा वाडा तालुक्यामध्ये अंबिस्त खुर्द करतायत.
आणि खूप मोठे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आपण एका गावाच्या मंडलात खेळतो. मंडलात खेळताना आपण तालुकास्तरीय खेळतो, जिल्हास्तरीय खेळतो. मुख्य मंचावर जर बघितलं आपण माननीय आर.पी. पाटील साहेब, ऍडव्होकेट साहेब यांचं आगमन झालंय. कबड्डीवर खूप प्रेम, म्हणजे सगळ्या कबड्डी स्पर्धा पाहण्याची ओढ असलेले व्यक्तिमत्व. कोर्टात आपली वकिली सांभाळताना कबड्डी कुठेही असू या जिल्ह्यात आर.पी. पाटील साहेब मात्र पोहोचत असतात. वय सरलंय परंतु मनाची इच्छा काय कमी होत नाहीये. अगदी फिटनेस चांगला आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. महिला कबड्डी संघ दाखल झालेले फायनल मॅच, बिगेस्ट मॅच ऑफ द नाईट. श्री राम विरार के सामने कुर्लाई सफाई टीम. आणि शुभेच्छा देण्याकरिता VIP प्रमुख अतिथी या स्पर्धेचे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू पंकजी शिरसाट साहेब येत आहेत, जे विदेशामध्ये, देशातून विदेशामध्ये भारताचे कर्णधार सुद्धा राहिलेले आहेत. बँकॉक गोल्ड मेडल, इराण गोल्ड मेडल, पाकिस्तान गोल्ड मेडल, मलेशिया गोल्ड मेडल, कतार दुबई गोल्ड मेडल, त्याचबरोबर चीन मकाऊ गोल्ड मेडल, अशा देशा विदेशात गेलेले खेळाडू. आणि आपल्या पालघर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक ऍडिशनल SP माननीय पंकजी शिरसाट टाळ्या साहेब. वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. पकडा वाजली असेल तर. कडक ठोसास ठोसा सर. या ठिकाणी कुर्लाई सफाई या टीमला इंटरनॅशनल Third कबड्डी right to प्लेअर one शुभेच्छा देत आहेत. एक जबरदस्त मात्र मॅच आपण या ठिकाणी पाहू शकतायत. अप्पर पोलीस अधीक्षक पालघर माननीय पंकज शिरसाट साहेब, त्यांच्या समवेत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश समर्थ कामगार संघटना उपाध्यक्ष माननीय नारायण राणे साहेबांचे खास समर्थक जितेश बंटी पाटील साहेब, त्यांच्या सोबत वाडा तालुका कबड्डी असोसिएशन जिल्हा सहसचिव माननीय हरेजी पाटील सर बिल्लावली, त्यांच्या सोबत खजिनदार कबड्डी असोसिएशनचे माननीय मनोजदादा चौधरी साहेब, वाडा पोलीस स्टेशन PI माननीय दशरथजी पाटील साहेब, त्यांच्यासोबत संपूर्ण अतिथीगण. त्याचबरोबर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव युवक काँग्रेसचे मुदस्सर पटेल साहेब, जव्हार अर्बन बँकचे विद्यमान संचालक आणि हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष. एकदा जोरदार टाळ्या इंटरनॅशनल खेळाडू अप्पर पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा ऍडिशनल SP पंकजी शिरसाट साहेबांसाठी पब्लिकने टाळ्या वाजवायच्या. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या. सामना संपायला मैदान क्रमांक 2 वर शेवटची 5 मिनिटे बाकी आहेत. लास्ट 5 मिनिट्स. आघाडीवर रानगाव, पिछाडीवर 7 गुणांनी पिछाडीवर पालसई. बिगेस्ट मैच ऑफ द नाइट, फाइनल मैच का टॉस उछाला गया हवा में. एडिशनल SP सर पंकज शिरसाट सर, इनके हाथों में से, शुभ हाथों में से. बेस्ट ऑफ लक दोनों टीम को दिया है, शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोशूट या ठिकाणी केला जातोय. उपसरपंच कुडूस ग्रामपंचायत विद्यमान यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. माननीय डॉक्टर गिरीश चौधरी साहेब, जिजाऊ संघटना महाराष्ट्र. थर्ड रेड रोशन वैतीची. फोटो घ्या जरूर. श्रीराम विरार आणि कुर्लाई सफाई कबड्डी संघ, महिला कबड्डी संघ, आपण ऍडिशनल SP साहेबांबरोबर टाळ्या वाजवा, रेड आवडली असेल तर. वाटर रेड 5 What a पॉइंट job. रोशन वैती. तभी तो मैं बोलता हूं, मुझे लगता है ये जाएगा प्रो कबड्डी में खेलने. रोशन वैती नाम है इसका. फोटो घ्या, कारण इंटरनॅशनल कबड्डी प्लेअर समोर फोटो घ्यायला मिळतोय. हा अभिमान, हा स्वाभिमान या देशाचा, या राज्याचा, या कबड्डीच्या मातीचा आहे. बघा, इंडिया पंच निखिल सर, मयूर पवार सर, जिल्हा राज्यस्तरीय पंच या ठिकाणी फोटो शूट करतायत. राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र पोलीस माननीय शेखर पाटील सर. कबड्डी हे विश्व असे ना मित्रांनो, तुम्ही मनापासून जपाल, मनापासून पाहाल तर इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतायत. याचं नितांत उदाहरण मिस्टर पंकजी शिरसाट सर. कोणी आयकॉन यांना मानतोय, कोणी यांना कबड्डी बद्दल आदर मानतोय, असे दिग्गज अप्पर पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा माननीय पंकजी शिरसाट साहेब. वेलकम 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 VIP डायस. पुन्हा ओपन केलाय राहुल सवरकरिता. स्टेजच्या समोरची मंडळी, आपण जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत मॅच चालू होणार नाही. नाहीतर खिलारे सर इथे आहेतच, खानली विभाग पोलीस याची नोंद घ्या. एक तर खाली बसा, एक तर बाजूला व्हा, खाली बसून घ्या.
चला मंडळाचे सदस्य इंटरनॅशनल कबड्डी प्लेअर ऍडिशनल एसपी साहेब पंकजी शिरसाट साहेब यांच्या सोबत संपूर्ण आयोजन मंडळ या ठिकाणी फोटो घेत आहेत. राहुल मेजर साहेब त्यांच्या सोबत संपूर्ण आंबिस्ते खुर्द आयोजक ग्रामस्थ मंडळ फोटोशूट घेत आहेत. नक्कीच या कबड्डी स्पर्धेला ऍडिशनल एसपी इंटरनॅशनल कबड्डी प्लेअर त्याचबरोबर प्रो कबड्डी स्टार पंच आरती बारी मॅडम सेलिब्रिटी उपस्थित राहिलेले आहेत. अति दिग्गज व्यक्तिमत्वांनी हे मंच गजबजलं, ही स्पर्धा गाजली, चहू बाजूने प्रेक्षकांचा लोंढा. रोशन वैतीच्या सुपर से डुपर से उपर रेड साठी मुद्दसर पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. 17-26 माननीय पंकज शिरसाट साहेब ऍडिशनल एसपी सर विनंती असेल मुख्य मंचावर यायचे. त्यांच्यासोबत वाडा पोलीस स्टेशनचे पीआय माननीय दशरथजी पाटील साहेब, त्यांच्यासोबत डॉक्टर गिरीश चौधरी साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे सचिव माननीय मुदस्सरजी पटेल साहेब, प्लीज वेलकम व्हीआयपी डायब्स. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष जितेश बंटी पाटील साहेब, जिजाऊ संघटना वाडा तालुका अध्यक्ष व माजी पालघर जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील साहेब, सचिव पालघर जिल्हा कबड्डी असो सहसचिव हरेजी पाटील साहेब, खजिनदार वाडा तालुका कबड्डी असोसिएशन मनोज चौधरी साहेब. सदानंद पाटील बोरंडे यांच्याकडनं रोशन वैतीच्या 5 पॉइंटच्या रेडला 500 रुपये पारितोषिक. रोशन वैती छा गए पब्लिक के सामने. 888 चैनल टीवी पे लाइव, सावली क्रिएशन यूट्यूब लाइव. तर मुख्य मंचावर आपण या ठिकाणी व्हीआयपी व्यक्तिमत्व पाहतोय. आपण इंटरनॅशनल कबड्डी प्लेअर स्टार प्रो कबड्डी स्टार पंच इंटरनॅशनल कबड्डी प्लेअर ऍडिशनल एसपी अप्पर पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा माननीय पंकजी शिरसाट साहेब मुख्य मंचावर. त्याचबरोबर स्टार प्रो कबड्डी रेफरी पंच आरती बारी मॅडम मुंबई, वाडा पोलीस स्टेशनचे पीआय साहेब दशरथजी पाटील साहेब मुख्य मंचावर आहेत. जिजाऊ संघटना वाडा तालुका अध्यक्ष माननीय शशिकांत पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य, युवक काँग्रेसचे काँग्रेस आयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, विद्यमान जवाहर अर्बन बँकेचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य कुडूस मुदस्सर पटेल साहेब. या स्पर्धेला तृतीय रोख रक्कम पारितोषिक दाते देणारे व्यक्तिमत्व उपसरपंच कुडूस ग्रामपंचायतचे विद्यमान डॉक्टर गिरीश चौधरी साहेब, त्यांच्या समवेत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि समर्थ कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण राणे साहेब यांचे खास समर्थक जितेश बंटी पाटील साहेब, संपूर्ण आदरणीय व्यासपीठ यांच्या उपस्थितीमध्ये तमाम हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये 2001 ला गोल्ड मेडलिस्ट बँकॉक या ठिकाणी कबड्डीमध्ये झाले. 2002 ला परदेशामध्ये इराण या ठिकाणी कबड्डीमध्ये गोल्ड मेडलिस्ट बनले.